हॅलो नमस्कार मंडळी, मी सादर करते आहे पायवाट ही एक कथा. बाहेर शिकणाऱ्या मुलाची ही एक कथा आहे. कोल्हापूरच्या एका छोट्याशा गावात राहणारा आरव. घरात आई वडील, आजी आणि छोटी बहीण होती. घराची परिस्थिती जेमतेमच होती. वडील हातावर काम करायचे आणि कधी मिळायचं कधी नाही. आई बाजारात जाळा पातळ विकायची. पण त्या घरात एक खूप श्रीमंतीची गोष्ट होती आणि ते म्हणजे स्वप्न. आरवच्या गुणामध्ये नेहमी पहिला नंबर असायचा. गावातल्या शिक्षकांनी सांगितलं होतं, हा मुलगा पुढं शिकला तर त्याचं आयुष्य बदलणार आणि त्याच्यासोबत तुम्हा सगळ्यांचं सुद्धा. आईच्या डोळ्यात चमक यायची. वडिलांच्या मनाला काळजी वाटायची. खरंच माझा मुलगा शिकेल का हो? एक दिवस आरवने सांगितलं, आई मला पुण्याला BSc करायला जायचं आहे. शिष्यवृत्ती मिळेल मला. बाकी मी ट्युशन शिकवून काढून घेईल. आईने गप्प बसून त्याच्याकडे पाहिलं. पोटातली काळजी चेहऱ्यावर आली. बाळा, तुझ्या अभ्यासाला हरकत नाही, पण घरातून पाठवायला एवढं काही नाही रे. आरव आईचा हात धरला. आई, तुम्ही पाठवलं नाही तरी मी जाईल, पण परत मीच तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईन. हे वचन आहे माझं. वडिलांनी खूप वेळ शांत बसून शेवटी त्यांच्याजवळ असलेली काही पैसे त्यांना देऊन दिले आणि म्हणाले, हे घे, एवढं तू खर्चून घे. जा रे मुला, मी हातावरची कामं करेन, पण तू फक्त अभ्यास कर आणि घराची काळजी अजिबात करू नकोस. आरवच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याने अश्रू पुसले, कारण कमजोरी घराला दिसू न देणे हेच त्याचं पहिलं ध्येय होतं. पुण्यात पोहोचल्यानंतर आरवला कळलं, शहरातून शिकणं म्हणजे फक्त कॉलेज नाही, तर टेन्शन, पोटभूक, घराचे भाडे, नोकरी आणि अभ्यास सगळं एकत्र. गावातून आलेल्या असल्याने त्याला इंग्रजी वर्गात अडखळत बोलावं लागायचं. मधल्या सुट्टीत इतर मुले कॅन्टीनमध्ये, तर तो क्लासभोवतीच्या मोकळ्या बाजूला डबा खाई. कधीकधी लोक ओठातून म्हणायचे, अरे हा गावातून आलेला गावंढळ, याला इंग्लिशसुद्धा येत नाही. आरव हसून दुर्लक्ष करायचा. रात्री रूमवर जाऊन यूट्यूबवर इंग्रजी शिकायचा. सकाळी कॉलेज, दुपारला लायब्ररी आणि संध्याकाळी 2 मुलांना ट्युशन. रात्री पुन्हा अभ्यास करायचा. अशी त्याची सतत धावपळ सुरू असायची. आई फोन करायची अधूनमधून, बाळा हॉटेलमध्ये खाऊ नकोस, तब्येत बिघडते. आजी म्हणायची, जपून जात जा रे बाळा, रस्ते मोठे असतात शहरातले. बहीण बोलायची, भाऊ पुणं कसं आहे रे, फोटो पाठवशील ना? आरव हसायचा, पण कधीच सांगायचा नाही की आई आज टिफिन नव्हतं. आजी हॉस्टेलला गरम पाणी मिळत नाही ग. चिमू फोटो काढायला फोनचा कॅमेरा फुटलेला आहे. कारण मुलं स्वतःवरचं टोचणं घरी पोहोचवू देत नाहीत. त्याची वेदना घराच्या भिंतीत नाही तर हृदयात लपलेली होती. एकदा फार वाईट दिवस घडला. एका दिवशी ट्युशनची नोकरी गेली आरवची, कारण मालकाचा मुलगा दुसऱ्या अकॅडमीला जॉईन झाला. त्या दिवशी रात्री आरवने फक्त बिस्किट खाऊन झोप काढली. पोटात भूक, डोक्यात चिंता, पण कॉलेजसाठी नोट्स लिहितच राहिला. अचानक फोन वाजला आईचा. आरव, वडिलांना आज काम मिळालं नाही रे बाळा. दवाखान्यातही थोडं देणं बाकी आहे. काय मिळालं तर पाठवशील का? आरवने खूप वेळ फोनकडे पाहिलं. खिशात फक्त 180 रुपये होते त्याच्या. तो हळूच म्हणाला, हो आई, उद्या पाठवतो. फोन ठेवला आणि तो बराच वेळ शांत बसला. पण दुसऱ्या दिवशी त्याने आपले 2 कॉलेजचे जुने पुस्तकं OLXवर विकले. त्यातील त्याला 750 रुपये मिळाले आणि त्याने ते पैसे घरी पाठवले. त्या रात्री तो भूक विसरून झोपला, कारण त्याच्या मनात एकच समाधान होतं, घरी हसरा चेहरा असेल तर माझी भूक भागली समजा. घरी खुश तर मी खुश. आता तो शेवटच्या वर्षात गेला होता. शेवटच्या वर्षात आरवला इंटर्नशिप मिळाली. महिन्याला 6,000 रुपये. त्याने पहिला पगार काढला. ATMच्या बाहेर 10 मिनिटे उभा राहून पाहत राहिला तो. त्याचे डोळे खूप भरून आले होते, मनसुद्धा भारावलं होतं. तोच पगार घेऊन तो शहराच्या बसस्टँडकडे गेला. तिथे एका छोट्या वेंडरकडून रेडीमेड शॉल आणि नवीन साडी विकत घेतली आणि बहिणीसाठी परकर आणि झबलं घेतलं. घरी पार्सल करून पाठवलं. पार्सलमध्ये एकच चिठ्ठी होती, आई, हे पहिलं गिफ्ट नाही आहे, माझ्या आयुष्यातलं पहिलं यश आहे. अजून खूप काही करायचं आहे मला. तुझा आरव. आईने साडीच्या पदराला डोळ्याला अश्रू येणारे पुसले. माझं भाग्य, पुण्यात शिकतं बाई. आता इंटर्नशिप नंतर उत्तम कंपनीत सिलेक्शन झालं त्याचं.
पगार मिळाला 29,000 रुपये. आरव आनंदून आईचा फोन लावणार इतक्यात गावाहून फोन आला. बहीण रडत होती. भाऊ, बाबा खाली पडले. पायाचं ऑपरेशन म्हणतात. पैसे लागणार आहेत. आरव सगळा आनंद काही क्षणातच गुंतला. त्याने फक्त एवढंच म्हणाला, चिमू, काळजी करू नको, मी आहे ना. त्याने पहिला पगार मिळायच्या आधीच कंपनीकडून सॅलरी ॲडव्हान्स घेतली. ऑपरेशन झालं. बाबा बरे झाले. पण आरवला भेटायला गावात येण्यासाठी वेळ नव्हता. शेवटी परत येणं. एके दिवशी 4 वर्षांनी आरव गावाकडे आला. त्याच्या हातात कंपनीची बॅग, पण हृदयात अजूनही गावची ओढ होती. घराच्या दारात आई उभी होती, साडी नेसलेली, केसात फूल, डोळ्यात आनंद. आई, एवढंच बोलताच आईने त्याला मिठी मारली. बाबा हळूच म्हणाले, मुला, तू शहर बदललंस पण मन नाही. आरव हसून म्हणाला, बाबा, मी शहरात फक्त राहिलो. माझं मन, माझं गाव, माझं लोक, हेच खरं घर आहे. रात्री छपराखाली जेवण होतं. आजी म्हणाली, तुला पुण्यात कधी रडू आलं का रे बाळा? आरवने तोंड वळवलं आणि हलकं हसत म्हणाला, आजी, माणूस भूक विसरून झोपू शकतो, पण माणूस घर विसरून जगत नाही. आज आरव सकाळी बसस्टँडकडे निघाला. आईला म्हणाला, आई, आता पुढची धडपड तुमच्यासाठी आहे. आतापर्यंत मी एकटाच होतो, आता आपण सगळे एकत्र राहणार आहोत. आईने विचारलं, पुणं कसं आहे रे? आरवने बॅग खांद्यावर टाकून उत्तर दिलं, पुणे मोठं आहे आई, पण माझं गाव मोठंच वाटलं पुण्यापेक्षा मला. कारण मोठं होण्यासाठी उंच इमारती नसतात, माणसांची माया असते. तोच बस आली आणि आरव बसमध्ये बसला. आईने हात हलवला आणि सगळं गाव हसून उभं राहिलं. कारण त्यांना माहीत होतं, घरातला मुलगा बाहेर जाऊन माणूस बनून परत आला आहे. समाप्त. तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर